नमस्कार। आज 2024-25च्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस मधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज कॅप राउंड 1 चे ऑप्शन फॉर्म चालू होतात। इफ यू रिमेंबर द लास्ट लेक्चर I have conducted in Hotel Sayaji on 11th of June 2024 आणि त्या दिवशी मी म्हटलं होता की आता इंजिनिअरिंगचे ब्रांचेस कॉलेजेस कसे बघायचे, आपण कॉलेजमध्ये जाऊन काय काय बघायचे ह्याच्याबद्दल मी चर्चा केली होती। आणि त्यावेळी मी आपल्याला एक शब्द दिला होता की ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि ते जे नेक्स्ट डेला सीट मॅट्रिक्स लागल्यानंतर ज्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरायला चालू होतील त्या दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता मी लेक्चर घेणार आहे। तर आज 9 ऑगस्टला आपला कॅप राउंड 1 चे ऑप्शन फॉर्म चालू होतात। आपण सर्व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे। मी सर्वांचा डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूर आणि पर्टिक्युलरली डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा वावडा कोल्हापूर अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन UGC न्यू दिल्ली ॲक्रिडेटेड बाय NAAC ॲक्रिडेटेड बाय NBA यांच्यातर्फे आपला सर्वांचा स्वागत करतो। आणि आजच्या लेक्चरला मी आपली पहिल्यांदा एक माफी मागतो कारण की कालच रात्री 8 वाजता मला 8 तारखेला पुण्याला एक महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायला लागला। त्याच्यामुळे आज टेक्नॉलॉजीचा वापर करून मी माझी संपूर्ण प्रेझेंटेशन जसा स्वरूपात मी तुम्हाला देणार होतो त्या स्वरूपातच मी त्याची रेकॉर्डिंग केलेली आहे। आणि आमची टेक्नॉलॉजीची जो टीम आहे, सेफ्टी तुम्हाला इंजिनियर व्हायचे आहे, यू हॅव टू फाइंड दी वेरियस सोल्युशन्स अँड ऑप्शन्स की आपण कसं पुढे जाऊ शकतो। त्या पद्धतीने माझ्या इथली जो पूर्ण टीम आहे त्याच्यात माझे फ्रॉम प्रिन्सिपल टू रजिस्ट्रार टू ऑल फॅकल्टी मेंबर अँड ॲडमिशन टीम जे याच्यामध्ये सहभागी आहे आणि ज्यांनी माझा हे रेकॉर्डेड रात्रीचा व्हिडिओ आज सकाळी तुमच्यापर्यंत पोहोचवताल त्यांच्या सर्वांचा मी धन्यवाद करतो। आणि आजच्या ऑप्शन फॉरमच्या माझी पूर्ण प्रेझेंटेशन झाल्यानंतर मला माहिती आहे की टेक्नॉलॉजीच्या रूपामध्ये मी तुमच्याशी क्वेश्चन आन्सरसाठी लाईव्ह सेशनमध्ये बोलू शकणार नाही आहे। तर त्यासाठी या कॉलेजचे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश माळदे जे म्हणजे त्यांना असं म्हटलं की माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे ॲडमिशन प्रोसेसच्या तरी चालेल, ते तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर माझ्या वतीने देतील। आणि तरी जर तुम्हाला काही शंकाचा निष्कासन झाला नाही तर तुम्ही दुपारी 2 नंतर मला कधीही फोन केला तर मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचे आणि का भरायचे याच्याबद्दल माहिती देऊ शकेल। या थोडासा डिटेल्ड माहितीनंतर आता आपण 1 बाय 1 पुढे सरकूया। तर आजचा जो माझा टोटल प्रेझेंटेशन असणार आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये मी खालीले पॉईंटला टच करेल। माझी आउटलाईन ऑफ प्रेझेंटेशन आपल्याला माहिती आहे की आपली 4 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि आत्ता 8 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। त्या मेरिट लिस्टमधले आपल्याला खूप नंबर दिसतात, स्टेट मेरिट नंबर, लेडीज नंबर, युनिव्हर्सिटी नंबर, अमुक नंबर नंबर। आता त्या प्रत्येक नंबरचा मीनिंग काय आणि हाऊ टू रीड युअर मेरिट लिस्ट नंबर व्हेरी ॲक्युरेटली अँड ॲप्रोप्रिएटली त्याच्याबद्दल बोलणार। त्याच्यानंतर जो महाराष्ट्रातले काय खूप महत्त्वाचे चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे ज्याच्याबद्दल आपण ड्रीम करतोय त्या कॉलेजेसच्या कट ऑफबद्दल सांगणार आहे। त्याच्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या तुम्ही गेल्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून किंवा 1 आठवड्यापासून वेगळ्या माहिती पेपरमध्ये वाचत असणार की यंदा इंजिनिअरिंग खूप जास्त ॲप्लिकेशन किंवा यावेळी मागच्या वेळीपेक्षा 40,000 ॲप्लिकेशन जास्त, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणं अवघड असणार। या सर्व बातम्याचा ॲक्च्युली ॲक्युरेट माहिती काय आहे, आपल्याला किती ॲप्लिकेशन्स आल्यात, टोटल जास्त झालेल्या ॲप्लिकेशनच्या प्रमाणे आपल्याला आपल्या काय म्हणतो SML नंबर किंवा मेरिट नंबरमध्ये काय फरक पडणार आहे। त्याच्याबरोबरच मी TFWS म्हणजे ट्युशन फी वेबर स्कीम आणि टेक्निकली वीकर सेक्शन EWS याच्याबद्दल बोलेल। थोडासा मी आपल्याला मराठा आरक्षण म्हणजे SC BC कॅटेगरी ह्याच्याबद्दल बोलेल आणि
जो आता नवीन मुलींना 100% शैक्षणिक फी माफी ह्याच्याबद्दल बोलेल. त्याच्याबरोबरच आपण फॉर्म भरताना कॉलेजला प्रेफरन्स द्यायची की ब्रांचला प्रेफरन्स द्यायची याच्याबद्दल बोलणार आहे. नंतरच्या पॉईंटमध्ये तुम्ही जो तुमचा ऑप्शन फॉर्म आत्तापर्यंत तयार केला असेल ते ऑप्शन फॉर्ममध्ये काय बदल करायचे आहे का, किंवा माझी एक्सपर्ट ॲडवाईस काय की हाऊ टू फायनली प्रिपेअर द फायनल मेरिट नंबर और फायनल ऑप्शन फॉर्म. त्याच्याबरोबरच जेईचा एक्झाम दिला असेल आणि जेईच्या प्रेसेंटाईलमध्ये आपल्याला काय फरक पडणार आहे, जेईची अलॉटमेंट काय होणार आहे ते त्याच्याबद्दल एक बोलणार. लास्टला माझा जो 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सप्रमाणे ऑप्शन फॉर्म भरताना मुलं किंवा पालक जे काय मेजर मिस्टेक करतात त्या मिस्टेक्स कुठल्या आहे आणि ते मिस्टेकमधून आपण काय शिकून घेऊ शकतो आणि ते मिस्टेक होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दल बोलेल. आणि त्याच्यानंतर हाऊ टू मेक युअर फायनल ऑप्शन लिस्ट, आणि लास्टला ऑप्शन फॉर्म 1चा फॉर्म भरल्यानंतर तो ॲक्सेप्ट कसा करायची, त्याच्यानंतर ऑप्शन कॅप राऊंड 1ला जाऊन कॉलेजला रिपोर्टिंग कसा करायची, फ्रीज कसा करायचे, बेटरमेंट कसा करायचे, फ्लोट कसा करायचे ह्याच्याबद्दल माहिती देईल. तर या थोडक्याच्या माहितीचा जर आपली आता पूर्ण तयारी असेल तर आपण 1 बाय 1 एका स्टेपला पुढे जाऊया. पहिला पॉईंट आहे आपला हाऊ टू रीड युअर मेरिट लिस्ट. तर याच्यासाठी आता तुम्हाला स्क्रीनवरती एक मेरिट लिस्ट दिसेल. त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यात 3 पार्ट असतात. पहिला म्हणजे आपला पर्सनल डिटेल्स आहे, म्हणजे तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचा राहणार कुठे, तुमची होम युनिव्हर्सिटी काय ह्याच्याबद्दलची माहिती कास्ट असते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन म्हणजे तुमचे 10वीत मार्क्स, 12वीत मार्क्स, CETचे मार्क्स, PCM टाईल किती, फिजिक्स किती, अमुक किती, तमुक किती हे सगळे डिटेल्स मिळतात. आणि लास्ट पॅरामीटर जो आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यात मला एक 10, 12, 15 मेरिट लिस्ट नंबर दिलेले आहे. आता या फॉर्मला आपण किती चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीमध्ये रीड करू शकू याच्यासाठी आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. आता या स्लाइडमध्ये मी जो ब्ल्यू पार्ट आहे तो मी शेडिड केलेला आहे. तो याच 2024 मधल्या एका मुलाचा डॉक्युमेंट आहे, म्हणजे त्याची मेरिट लिस्ट आहे. मी त्याचं नाव डिक्लेअर करायला मी थोडासा शेडिड केलेला आहे. तर त्या मुलाला आता आपण ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी तुम्ही 3 गोष्टीच्या मेरिट लिस्ट नंबरचे आधी 3 गोष्टीची आपण खूप काळजी घ्यायची आहे. तो आपल्याला काही नावाचे पुढे साइन दिलेले आहे. ते आता हे जिथे कर्सर आहे तिथे तुम्ही बघितला यसचे पुढे ॲट म्हणून साइन आहे. ॲट म्हणजे या साइनचा मिनिंग काय, किंवा एका ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन बघ कॅटेगरी ऑफ ॲडमिशनमध्ये बघितला तर तिथे डॉलरचा साइन आहे, म्हणजे एसचा तसा मार्क करून डॉलरचा साइन आहे, किंवा काही ठिकाणी हॅशचा साइन असेल. तर त्या प्रत्येक साइनचा मिनिंग काय आहे तर त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. जिथे ॲटचा साइन आला त्याचा मिनिंग आहे की फॉर्म भरताना तुम्ही EWSचा फक्त टोकन अपलोड केलेला आहे आणि अजून तुम्ही फायनल EWS सर्टिफिकेट अपलोड केलेला नाही. हे अपलोड करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. पार्ट नंबर 1. पार्ट नंबर 2, जिथे डॉलर साइन आहे हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी वापरला जातो. SC, ST, BJ, DT, NT, SBC या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. त्यांनी ॲप्लिकेशन सबमिट करता कास्ट सर्टिफिकेट सबमिट केला होता. कास्ट व्हॅलिडिटीचा त्याच्याकडे टोकन होता, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नाही आहे. तर त्या काळात त्यांनी टोकन अपलोड केलेला आहे. तर त्यावेळी तो डॉलरचा साइन येतो आहे. तर तो आपल्याला फायनली अपलोड करावा लागेल. कधी करावा लागेल त्याच्याबद्दल मी पुढे सांगतोय. आणि ज्यावेळी हॅशचा साइन येतोय, हॅशटॅग हॅश साइन, त्याचा मिनिंग आहे की नॉन क्रिमिलेअर जो OBC कॅटेगरीसाठी लागतो, बरोबर आहे, BJ, DT, NT साठी लागतो, किंवा आता आपल्याला SC साठी पण लागेल इन्कमचा. तर ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा जर आपण टोकन
सबमिट केला असेल आणि त्याचा आपण अजून फायनल नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लेटेस्ट म्हणजे 2025-31 मार्च पर्यंतचा हे अपलोड केला नसेल तर आपल्याला तिथे हॅशटॅगचा साइन येतो. आता समजून घ्या की ते साइन आपल्या मेरिट लिस्ट मधून तुम्हाला डिलीट करायचे आहे किंवा ते साइन आपल्या मेरिट लिस्टला मध्ये येऊ नये. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, नंबर 1 आपल्याला ऑल पेंडिंग डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड अँड कन्फर्म्ड बाय दी स्क्रुटनी सेंटर, जिथे म्हणजे आपण जाऊन आपला फॉर्म स्क्रुटनी केला होता त्या सेंटरला किंवा ई स्क्रुटनी केला असेल तर ई स्क्रुटनीचे मार्फत आपल्याला तिसऱ्या राऊंडचा लास्ट डेट म्हणजे 9 सप्टेंबरचे आधी आपल्याला आपला EWS सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एक्सेप्ट मराठा हे सगळ्यांना बाकीच्या कॅटेगरीला जमा करण्याची लास्ट मुदत 9 सप्टेंबरला आहे. फक्त आणि फक्त SCBC म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे अंदर आता मराठा बांधवांना आपण आरक्षण दिलेलं आहे त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी, फक्त कास्ट व्हॅलिडिटी, दुसरे सर्टिफिकेट नाही, फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पुढील 6 महिन्यापर्यंत जमा करण्याची मुदत आलेली आहे. या गोष्टीचा आपण कृपा करून लक्ष देऊ नका आणि पाहिजे तर या स्लाइडचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट, आता ज्यावेळी मी मेरिट लिस्ट बघायला जातोय तर 1 बाय 1 मी आता सांगतोय की मेरिट लिस्ट मध्ये सर्वात महत्त्वाचा अंक आपल्याला आठवणीत ठेवायचे आहे स्टेट मेरिट नंबर किंवा आपण त्याला म्हणतो जनरल मेरिट नंबर. हे सर्व विद्यार्थी इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी कॅटेगरी विच यू बिलोंग, whether you are a SC candidate, OBC candidate, ओपन कॅन्डिडेट, EWS कॅन्डिडेट, मराठा कॅन्डिडेट, सर्वांचे साठी जनरल मेरिट नंबर एकच असतो. तर फॉर एक्झाम्पल या कॅन्डिडेटचा तो पहिला नंबर आहे 62,710 म्हणजे 77.84 पर्सेंटाईल त्याला मार्क्स आहे आणि त्या पर्सेंटाईलला 62,710 त्याच्या महाराष्ट्रामध्ये CT नंबर आहे किंवा त्याचा जनरल मेरिट नंबर आहे. हेच नंबर पुढे ॲडमिशनसाठी वापरला जाणार, बाकीचे नंबर फक्त आपल्या मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी असते. आता त्याच विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी त्याच्यात त्याचा नंबर 6,500 आहे. त्याच्या PCM मध्ये स्टेट मेरिट तो OBC कॅन्डिडेट आहे, OBC मध्ये 19,783 त्याचा मेरिट लिस्ट आहे. म्हणजे थोडक्यात मिनिंग काय आहे, 62,710 पैकी 19,783 OBC कॅन्डिडेट आहे. तुम्ही लक्षात ठेवा. PCM युनिव्हर्सिटी मध्ये OBCचा त्याचा 1203 आहे. SBC तो कॅन्डिडेट SBCचा आहे तर त्याला 1357 त्याच्यात मेरिट नंबर स्टेटमध्ये आहे आणि विद्यापीठात त्याचा SBCचा स्पेशल बॅकवर्ड क्लासचा 177 नंबर आहे. ते कॅन्डिडेट लेडीज आहे तर लेडीजमध्ये त्याचा महाराष्ट्र स्टेट मेरिट नंबर 22,132 आहे. म्हणजे थोडक्यात समजून घ्या 62,000 जनरल 62,710 पैकी 22,132 मुली आहेत. शिवाजी विद्यापीठात त्याचा मुलींचा नंबर 2676 आहे. मुलींचे मध्ये त्याची कॅटेगरी OBCची स्टेटमध्ये 7,373 आहे. शिवाजी OBC मध्ये 482 मुलींचे मधला त्याचा रँक आहे आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेस स्टेट मध्ये 518 आणि शिवाजी विद्यापीठामध्ये 73 नंबर आहे. आणि तो विद्यार्थी योगायोगाने JEE मेन पण दिला होता आणि त्याचे 65.89 पर्सेंटाईल JEE मेनला पेपर बनला असल्यामुळे त्याचा JEE मेनचा महाराष्ट्रामधला मेरिट नंबर जो आहे ऑल इंडिया रँक म्हणजे इथे बाहेरचे विद्यार्थी सुद्धा या 15% अप्लाई करू शकतात तर त्याचा 36,486 आहे. आता स्लाइडला ज्यावेळी आपण गेलो तर त्या कॅन्डिडेटनी TFWS साठी पण अप्लाई केलेला आहे तर त्या कॅटेगरीमध्ये टोटल 25,096 त्याचा मेरिट नंबर आहे. म्हणजे टोटल 62,000 विद्यार्थ्यांच्या पैकी 25,000 विद्यार्थ्यांनी TFW साठी यस म्हटलेलं आहे. हे तुम्ही समजून घ्यावं. EWS मध्ये त्याची स्टेट मधली मेरिट नंबर 11,327 आहे आणि जो हे मी EWS आणि TFWS ज्यांनी अप्लाई केलेला आहे तो त्यांच्यासाठी सांगितला. पण मित्रांनो हे बाकीचे पहिला स्टेट मेरिट नंबर
जनरल मधला, हे सोडून बाकीचे सर्व नंबर हे आपल्या मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आहे. नाहीतर कोणतर उठतो आणि मला म्हणतो, ओ सर मी शिवाजी विद्यापीठात मुलींच्या मध्ये ओबीसी मध्ये माझा 8च मेरिट आहे, आता मला बालचंद मिळणार, असा नसतो. आज आपल्याला बालचंद जे ऑटोनॉमस कॉलेज त्याची सीट डिस्ट्रीब्युशन आणि सीट ॲलोकेशन स्टेट लेवलला असल्यामुळे त्याच्या तुमच्या आधी जर 8 मुलांना तुमचा 8वा नंबर आहे, पण ते 7 मुलांनीच ते ओबीसीची सीट अप्लाय केली आणि तिथे ओबीसीचे 5च सीट असतील तर तुम्हाला तो सीट मिळणार नाही. हे गोष्ट प्लीज आपण समजून घ्यावं. विथ युअर परमिशन नाऊ आपण जो आता मी बोलतो आहे तो जो पेपरमध्ये गेल्या 10-15 दिवसापासून की यावेळी अभियांत्रिकीला खूप जास्त अर्ज आल्या, अभियांत्रिकीची डिमांड वाढली, त्या जास्त अर्जाचा माझ्या मेरिट नंबरला किंवा मला काय फरक पडणार याच्याबद्दल बोलेल. पहिले आपण स्टेटस ऑफ कॅपमध्ये थोडासा समजून घेऊया की आता 2024चा डेटा अजून अपडेट व्हावा लागलाय गव्हर्नमेंटच्या साईटवरती, पण हार्डली एक 5च नवीन कॉलेज आलेत आणि बाकीच्या काय जास्त नवीन कॉलेज नाही आहे. आणि त्या याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज कराड, अमरावती, गडचिरोली, अवसरी आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे बालचंद, BJTI, सरदार पटेल, SGS नांदेड हे एडेड कॉलेजेस आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स किंवा मॅनेज्ड इन्स्टिट्यूट जसा DOT शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचा आहे तसे 7. 2 आपल्याकडे युनिव्हर्सिटीज आहेत, एक इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT मुंबई आणि COP टेक्नॉलॉजी म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, त्याला आपण COP युनिव्हर्सिटी म्हणतो, ते 2. आणि सेल्फ फायनान्स्ड किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस 313 आहे, टोटल 336 आहे. आणि आत्ता जो आकडा बघितला त्याच्याप्रमाणे काल रात्री या आकड्याप्रमाणे 1,39,673 एवढ्या जागा इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहे. पण मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याच्यात प्रायव्हेट कॉलेजेसच्या 20% जागा हे इन्स्टिट्यूशन लेवल किंवा मॅनेजमेंट कोटा असतात. हे जर डिटेल मी पुढच्या स्लाइडला देतो. आता जर आपण याच्यात बघितला तर एक ढोबळ जर त्याचा आपण डिस्ट्रीब्युशन केला तर 336 पैकी जो 1,39,673 इंटेक आहे त्याच्यात पहिले आपण बजा करतोय इन्स्टिट्यूशनल लेवल सीट म्हणजे जो 20% कोटा इकडे आला इन्स्टिट्यूशनल लेवल सीट 26,166. हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस मधल्या 20% कोटा हे मॅनेजमेंटला भरण्याचा अधिकार असल्यामुळे तो 26,000 जागा तो कॅपमध्ये नसतात. हे जागा जर आपण वजा केल्या तर आपल्याला जवळपास 1,10,000चे आसपास हे जागा आपल्याला टोटल कॅपसाठी येतात. आणि जागामध्ये सुपर न्यूमररी 2 टाईपचा कोटा आहे. 5% जागा म्हणजे ट्युशन फी वेबरसाठी आणि 10% जागा हे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी रिझर्व आहे. म्हणजे आपला जो आत्ताचा कॅप प्रोसेस होणार आहे तो सँक्शन्ड इंटेक मधल्या जवळपास 1,10,000 जागा, TFWS चे एक 7,000 जागा आणि EWS चे एक 13,000 जागा. तर हे असा मिळून टोटल जवळपास 40,000च्या जागेसाठी हे आपला कॅप प्रोसेस होणार आहे. या कॅप प्रोसेसमध्ये पुढे जाताना आपल्याला जर बघितला तर हे स्लाइड आपल्याला थोडासा डिटेल्ड मध्ये बघा. या स्लाइड प्रमाणे गेल्या वर्षी 2023 मध्ये आल्या होत्या. आता या वर्षी त्यांच्यामध्ये जवळपास 36,672 एवढ्या मोठ्या आकड्याचा फरक पडलेला आहे. आणि टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन 1,79,584 झालेले आहे. आणि या मेरिट या 1,79,000 विद्यार्थी हे आपल्या कॅप प्रोसेसमध्ये आता भाग घेणार आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्याप्रमाणे तुम्ही बघितला तर आपल्याकडे कॅपचे अंडर फक्त 1,30,000चे आसपास सीट आहेत. आणि टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे त्या सीटसाठी ॲप्लिकेशन करणार आहे तो जवळपास 1,79,000 म्हणजे 1,80,000 आहे. ह्याच्यामध्ये 50,000चा गॅप आहे. या 50,000च्या गॅपमुळे माझ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक आव्हान आहे
की या वर्षी थोडासा इंजिनिअरिंगचा ॲडमिशन खूपच कॉम्पिटिटिव्ह असल्यामुळे आणि प्रोसेस थोडासा डिले झाले असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचा जे कॉलेज जे ब्रांच पाहिजे त्याचा शक्यतो तुमचा जर फायनल असेल आणि तुम्हाला पुढे जायचं नसेल तर त्यालाच पहिला ऑप्शन म्हणून टाका. फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी आहे, तो इथेच बावड्याला राहतोय पल्लीकडे आणि त्याच्या 80% आहे आणि तो म्हणतो की सर मला इथला मेकॅनिकल पाहिजे, मागच्या वेळी याच्यापेक्षा हायर मेरिट लागले. सरळ गपचूप त्यांनी पहिला ऑप्शन मेकॅनिकल डिपसेट म्हणजे डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बावडा हे पहिला ऑप्शन म्हणून टाकणे आणि त्याच्यातून तो आपला फर्स्ट अलॉटमेंट आली की जाऊन पहिल्या राऊंडमध्येच ते बुक करणे आणि त्याच्यातून बाहेर पडणे, असा माझा आव्हान आहे. किंवा आपल्याला आपली चॉईस आहे, आपल्याला वाटला मला तिसऱ्या राऊंडपर्यंत तर यू कॅन फाईट फॉर दी 3 राऊंड्स आल्सो. मी तुम्हाला तिन्ही राऊंडचा डिटेल्स जो आहे आपल्याला सांगू इच्छित आहो. आणि या 50,000 36,000 जो ॲप्लिकेशन जास्त आहे आणि जवळपास गॅप आहे याच्यामुळे. आणि यावर्षी दुसरा काय झालेला आहे की अजून याच्याकडे लक्ष देऊ नका. यावेळी मागच्या वर्षापर्यंत कसं असायचे की IIT, NIT आणि सेंट्रल फंडेड इन्स्टिट्यूशन त्यांचे कॅप राऊंड 1, 2, 3 एका बाजूला चालू राहायचे आणि इंजिनिअरिंग महाराष्ट्राचे एका बाजूला चालू राहायचे. मग मुलं दोन्हीकडे असायचे आणि त्याच्यानंतर तिथे चांगला मिळाला की इथली सीट सोडायचे. यावेळी सुदैवाने काय झालेलं आहे की त्यांचा ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी कंप्लीट आहे. म्हणजे ज्यांना तिथे जायचं आहे ते ऑलरेडी गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे जो 1,79,000 डाटा आहे या डाटामध्ये ज्यांचा फिक्स्ड ॲडमिशन IIT, NITला झालेला आहे तो विद्यार्थी ऑलरेडी याच्यातून बाहेर पडले. किंवा काही विद्यार्थ्यांनी ज्यांचे स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वगैरेला ॲडमिशन आहे तो विद्यार्थ्यांनी आणि तिथे फुल फी भरलेली आहे. थोडक्यात ते विद्यार्थी पण या प्रोसेसमधून बाहेर आहे. म्हणून या वर्षीचा ॲडमिशन प्रोसेस थोडासा कॉम्पिटिटिव्ह असेल ह्यासाठी लक्षपूर्वक आपला ऑप्शन फॉर्म आपण भरणे. नेक्स्ट, आता जो तुमचा मेरिट नंबर, आता हे जो मी कट ऑफ कॉलेजेस बद्दल बोलणार आहे ह्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा जनरल मेरिट लिस्ट नंबरचा कट ऑफ आहे. म्हणजे तो नंबर तुम्ही आकड्यात ठेवा. नाही तर मला काय वाटत असतो काय वेळी अरे यार मला 99% मिळाला तर 99% मिळाला म्हणजे आत्ता मला COP मिळालाच पाहिजे असं अजिबात होत नाही. मी तुम्हाला थोडेसे कॉलेजेसचे कट ऑफ देतो आहे. हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा पहिला कट ऑफ आहे. इथे जर तुम्ही बघितला पहिल्या राऊंडचा मागच्या वर्षीचा पहिला राऊंड 86 स्टेट मेरिट लिस्टला कम्प्युटर संपलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्ही बघितला तर BJTI 88ला संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण COPलाच ETCला गेलो तर ETC 303 संपलेला आहे आणि BJTIचा ETC 497ला संपलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आपली COP इलेक्ट्रिकलकडे येऊया. तो इलेक्ट्रिकल 801ला आणि BJTIच्या 1333ला. COPला IT ब्रांच नाही आहे, BJTIला IT ब्रांच आहे. तिथे 169 स्टेट मेरिट लिस्ट नंबर ह्याच्यावरती ते संपलेले आहे. हे पाहिजे तर तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकतात किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जो स्टेट CET सेल आहे त्याच्यात आपल्याला 4 वर्षाचे गेल्या 3 वर्षाचे कट ऑफ जो आहे तो प्रत्येक राऊंडचे आपल्याला अवेलेबल असतात आणि त्या कट ऑफ आपल्याला बघू शकतो. SPIT म्हणजे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज अ नॉन ग्रांटेबल डिव्हिजन ऑफ सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. जो ग्रांटेबल आहे SPCOE त्याच्यात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे 3च ब्रांच आहे आणि जो त्यांचा नॉन ग्रांटेबल आहे त्याच्यात कम्प्युटर 590ला क्लोज झालेला आहे आणि ENTC 1230ला क्लोज झालेला आहे. नेक्स्ट, आता आपण हे मी तुम्हाला जसं म्हटलं सरदार पटेलच्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ आहे. PICT त्या मुलांना म्हणजे पुण्यातल्या एका कॉलेजची बुरळ असते पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, दॅट इज PICT. PICT मध्ये 277 या एजा मेरिटमध्ये कम्प्युटर संपलेला आहे. IT 508ला 8ला आणि ETC 1620ला. आता तुम्ही म्हणणार की 277 म्हणजे हे मेरिट लिस्ट मी होम युनिव्हर्सिटी पुण्याचा दिलेला नाही आहे. हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे विद्यापीठा कार्यक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी PICT पुण्याचा हे नॉन ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे ह्याच्यात 70% जागा पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि
10% उर्वरित महाराष्ट्रासाठी. तर कोल्हापूर जो आहे तो उर्वरित महाराष्ट्रात येत असल्यामुळे मी तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आपल्याला दिलेला आहे. हे KJ सुमैयाचा साइन कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ आहे. AIDS म्हणजे त्यांच्याकडे एक कम्प्युटर सायन्स विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स म्हणून कोर्स आहे, त्याच्या 3292 हे त्याचे कट ऑफ आहे. नेक्स्ट स्लाइड. BIT पुणे हे 1570 कम्प्युटरला AIML AI आणि AIDS साठीचा मी समोर दिलेला आहे. त्याच्याबरोबर IT 2202ला आहे, ENTC आणि मेकॅनिकल त्याचा कट ऑफ समोर दिलेला आहे. बालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, वन ऑफ द फायनेस्ट कॉलेज ऑफ दिस पश्चिम महाराष्ट्र, त्या याच्यामध्ये मागच्या वर्षी कम्प्युटर 1019 मेरिट, IT 1363ला आणि इलेक्ट्रॉनिक्स 2904ला, इलेक्ट्रिकल 5882ला आणि मेकॅनिकल 6812 या मेरिट नंबरला. आणि दिस इज DJ संघवी, हे मायनॉरिटी कॉलेज आहे, ज्यातले फक्त 50% जागाच कॅप प्रोसेसमध्ये असतात. त्याच्यात कम्प्युटर 1021, IT 2112 या मेरिट नंबरला क्लोज झालेला आहे. नेक्स्ट. क्युमिन्स पुणे हे मुलींच्याच फक्त कॉलेज आहे, वन ऑफ द गुड कॉलेज फॉर ओनली गर्ल्स. हे ऑटोनॉमस झाल्यामुळे याच्यात होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नाही आहे. याच्यात ऑल ॲडमिशन्स आर ॲट वन कॅटेगरी, दॅट इज स्टेट लेवल. त्याच्यात कम्प्युटर 2666, IT 3659, ETC 5781 आणि मेकॅनिकल खूप खाली, म्हणजे मुली त्या ब्रांचला जात नाही म्हणून त्याच्यात मेरिट आहे. PBG म्हणजे पुणे विद्यार्थीगृह आणि GCEK म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, या कॉलेजला कम्प्युटर ब्रांच नाही आहे, पण 6925 IT आणि दुसरा तिथला ENTC 11430 या मेरिट नंबरला क्लोज होतो. मी पर्पजली या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जो बाकीचे कॉलेज आहेत, म्हणजे जसा DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही कॉलेज म्हणजे बावडा, IT कोल्हापूर किंवा RIT इस्लामपूर किंवा DKT इचलकरंजी किंवा बारनगर यांचे मी दिलेले नाही आहे, काय की परत म्हणजे की मी काहीतरी पार्शलिटी करतो असं मला नको आहे. म्हणून ते सर्व आपल्याला कट ऑफ वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही त्या स्टेट CET सेलची वेबसाईटमधून ते आपल्याला बघून घेऊ शकतात. नेक्स्ट. हे मी तुम्हाला खूप महत्त्वाचा देतो आहे की 23-24च्या जनरल मेरिट नंबरमध्ये काय काय चेंजेस झाले, किती मेरिट बदलते. मागच्या वर्षी 100% असणारे विद्यार्थ्यांची संख्या 6 होती, यावेळी 12 आहे. यावेळी मी स्लाइडमध्ये 95%ला आहे, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल 99%चा देतो. या वर्षी 99%च्या वरती 2750 विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी तेच 1852 होते, म्हणजे जवळपास 1000चा डिफरन्स तिथे आहे. तसाच डिफरन्स 95ला आलाय. 95%च्या वरती मागच्या वर्षी 12796 विद्यार्थी होते, यावेळी 15126 विद्यार्थी. ज्यावेळी नंबर ऑफ ॲप्लिकेशन वाढणार त्यावेळी पर्सेंटाईल मध्ये नंबर चेंज होणार. आणि याच्यामुळे यावर्षी प्रत्येक कॉलेजच्या पर्सेंटाईल कमी ते कमी मागच्या वर्षाच्या कट ऑफ पेक्षा 1 किंवा 2 पर्सेंटाईल वरती क्रॉट होणार. म्हणून मी कायम सांगत असतो, पर्सेंटाईल वरती तुमचा कट ऑफ बघू नका, स्टेट मेरिट लिस्ट नंबर प्रमाणे बघा. स्टेट मेरिट लिस्ट नंबर कधी बदलत नसतो. तुमच्यावरती किती विद्यार्थी आहे दॅट गिव्स यू अ पिक्चर. आता 90चा बघितला तर मागच्या वेळी 24,489 होते, यावेळी 29,600, म्हणजे इथे 5,000चा डिफरन्स झाला. 90ला 80ला आलो आपण तर तो डिफरन्स 11,000चा झाला. 70ला ज्यावेळी आपण आलो तर तो डिफरन्स 15,000चा झाला, म्हणजे 66,477 आणि 81,871, म्हणजे टोटल 15,000 विद्यार्थ्यांचा फरक पडला. आणि जसाच आपण 60% आलो तर तिथे मागच्या वर्षी 83,000 विद्यार्थी होते आणि यावेळी 1,04,000 विद्यार्थी आहे, म्हणजे 21,000 विद्यार्थ्यांचा फरक तिथेच पडलेला आहे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपला ऑप्शन फॉर्म तयार करताना ह्याच्यावरती काळजीपूर्वक बघा आणि या कंपॅरिझन करून आपला ऑप्शन फॉर्म भरणे. नेक्स्ट.
TFWS आणि EWS हे काय आहे याच्याबद्दल माहिती देतो. मी मागे पण सांगितलं होता की TFWS स्टँड्स फॉर ट्युशन फी वेबर स्कीम. ह्याच्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. दिस इज ॲप्लिकेबल टू ऑल द इंजिनिअरिंग कॉलेजेस वेदर इट इज गव्हर्नमेंट, प्रायव्हेट और ग्रँटेबल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे सुपर न्यूमररी सीट्स आहे. याच्यामध्ये प्रत्येक ब्रांचच्या इंटेकच्या 5% म्हणजे 60 चे मागे 3, 120 चे मागे 6, 180 चे मागे 9 सीट्स जो आहे तो मेरिट प्रमाणे ट्युशन फी वेबर प्रमाणे भरले जातात. ह्याच्यासाठी कोणतीही ट्युशन फी नसते. ट्युशन फी 100% माफ, फक्त आदर फी भरायची. मी मागच्या वेळी पण एक एक्झाम्पल दिला होता की सपोज लेट अस consider a case of a college that 1 लाख रुपया फीस असेल तर त्या 1 लाख पैकी 10,000 रुपये ऑन एन ॲव्हरेज अदर फी असते आणि 90,000 रुपये जो आहे तो आपली ट्युशन फी असते. आता ज्या विद्यार्थ्याला ट्युशन फी वेबरच्या अंडर ॲडमिशन मिळाली त्याला ट्युशन फीचे 90,000 रुपये 4 वर्ष माफ असतात. त्यांनी फक्त 10,000 रुपये भरायचे. सो candidate or the student has to pay only 10,000 of rupees per year. Each year 10, 10, 10 and all other fees are waived off by the government. ह्याच्यासाठी एक सेपरेट कोड असतो. त्या कोडचे लास्टला T शब्द लिखलेला असतो. तो नक्कीच वाचा आणि त्याच्याप्रमाणे भरा. फक्त ज्या पालकांची वार्षिक उत्पन्न 8 लाखाचे खाली आहे त्यांनासाठीच आहे. आणि याचा एक धोका आहे की तुम्ही फर्स्ट इयरला एकदा ज्या ब्रांचला ॲडमिशन घेतली म्हणजे तुम्ही फी वाचवण्यासाठी फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन किंवा केमिकल घेतला तर 4 वर्ष तुम्हाला त्याच्या इथे तुम्हाला सेकंड इयरला ब्रांच बदलण्याची संधी उपलब्ध नाही. हे फक्त आपल्या लक्षात घ्या. सेकंड इज EWS. TFWSचा कोड सांगतो. कोडचे साठीच्या हे मी रेडमध्ये मार्क केलेला आहे की जसा 6250 या कॉलेजचा कोड आहे, 191-11 एक ब्रांचचा कोड आहे आणि T जिथे लागला ते म्हणजे ट्युशन फी वेबरची स्कीम आहे. ह्याच्याप्रमाणे आपण जायचं आहे. नेक्स्ट EWS इकॉनॉमी वीकर सेक्शन. हे पण आपण काय म्हणतो याला की सेंट्रल गव्हर्नमेंटनी 2019 पासून सुपर न्यूमररीचे 10% जागा. दिस कॅटेगरी इज अ कॅटेगरी विच इज नॉट कवर्ड इन अंडर एनी कॅटेगरी. फॉर एक्झाम्पल दिस इज ओनली ॲप्लिकेबल टू जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स whose parental income is less than 8 lakh rupees आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा डोमेसाईल EWSच्या 1967च्या GAR प्रमाणे लोकेशन प्रमाणे आपल्याकडे त्याचा सर्टिफिकेट आहे. ह्याच्यासाठी प्रत्येक ब्रांचला 10% म्हणजे 60 चे मागे 6, 120 चे मागे 12, 180 चे मागे 18 हे आहे. हे ॲडमिशन पण कॅप प्रमाणे मेरिट प्रमाणे होते आणि याच्यामध्ये फक्त फरक काय आहे 50% ऑफ ट्युशन फी इज वेव्ड ऑफ किंवा माफ होतो. आपल्याला सेम एक्झाम्पल 1 लाख फी 90,000 ट्युशन फी आपल्याला TFWSला 90ची 90 माफ झाली. या केसमध्ये आपल्याला 45,000 रुपये माफ होणार आणि आपल्याला 55,000 55,000 4 वर्ष तेवढे मिळणार. याच्यात पण आपल्याला सुपर न्यूमररी सीट असल्यामुळे तुम्हाला सेकंड इयरला ब्रँच चेंज करण्याची संधी नाही. पुढच्या पॉईंटकडे जाऊया जो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की मला सर कॉलेज घ्यायचे आहे का ब्रांच घ्यायचे आहे त्याच्याबद्दल आहे. मी याच्याबद्दल हे खूप लिखलेलं आहे पण मी तुम्हाला एक नट सेलमध्ये 2 गोष्टी सांगतो. नंबर 1, are you taking an good branch in average or below average college, or you are taking an average branch in a good college? This is the difference. If you run after a branch की सर नाही मला कम्प्युटरच पाहिजे, मला त्याच्याशिवाय चालत नाही, मार्क्स आहे 30%. 30%ला कम्प्युटर मिळणार कुठे तर खेडेगावातल्या काल किंवा परवाच्या वर्षी ओपन झालेल्या कॉलेजला. त्या कॉलेजला फॅकल्टी नाही, प्लेसमेंट डिपार्टमेंट नाही, ट्रेनिंग नाही, प्लेसमेंट शकत नाही. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2, गुड कॉलेजमध्ये ब्रांचमध्ये मी कॉम्प्रोमाइज करतो. मला कॉलेज भारी एकदम मॅक्स कॉलेज आहे, त्याच्यात मला कम्प्युटर माझी फर्स्ट ऑप्शन आहे
मला कम्प्युटर नाही मिळाला तर मला त्याच कॉलेजला ENTC चालेल, मला त्याच कॉलेजमधला AIML चालेल, मला त्याच डेटा सायन्स, मला त्याच कॉलेजच्या मेकॅनिकल चालेल, मला त्याच कॉलेजचा सिव्हिल चालेल, मला त्याच कॉलेजचा केमिकल चालेल, पण मला तो कॉलेज जास्त महत्वाचा आहे. त्याला आपण म्हणतो डिफरन्स बिटवीन कॉलेज और ब्रांच. माय सिन्सिअर रिक्वेस्ट टू एव्हरी पेरेंट अँड स्टुडंट ऑलवेज इज, तुम्ही तुमच्यासाठी 4, 5, 6, 2, 3 जे काय तुम्हाला वाटतो पहिले गुड कॉलेजची लिस्ट काढा. गुड कॉलेज म्हणजे या कॉलेजमध्ये मी कोणत्याही ब्रांचला इंजिनिअरिंग केली, इट इज बर्थ फॉर मी अँड बर्थ फॉर माय चाइल्ड. आता त्या कॉलेजला 1, 2, 3, 4, 5 तुमच्या ऑप्शन प्रमाणे टाका की सर माझा पहिला हे कॉलेज, हे जे मला हे 5 ब्रांच, हे कॉलेज संपल्यानंतर पुढचे कॉलेजचे 5 ब्रांच, त्याच्या संपल्यानंतर पुढचे कॉलेजचे 5 ब्रांच, ह्याच्याकडे मी लक्ष देणार. आज इंजिनिअरिंग इज लाइक अ जनरल MBBS डिग्री. अ कैंडिडेट हु इज ग्रेजुएटिंग एज सिविल इंजीनियर can also do specialization in AIML. A candidate who is doing BTech in mechanical engineering can also do MSc cybersecurity. Or a computer candidate can do post-graduation in 3D painting or Industrial 4.0. This all is possible. आणि आत्ता तर जो न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे NAP 2020 ह्याप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी आली आहे. आमच्या कॉलेजमध्ये कितीतर विद्यार्थी आहे जो सिव्हिल आणि केमिकलला शिकतात आणि त्यांनी त्यांच्या मेजर किंवा ऑनर म्हणून AIML घेतलाय. मेजर आणि ऑनर म्हणजे दुसऱ्या सेमिस्टर पासून 8व्या सेमिस्टर पर्यंत तुम्हाला कुठे तर जाऊन 1, 2, 4, 5 ॲडिशनल सब्जेक्ट शिकायचे आणि तो सब्जेक्ट शिकताना तुम्हाला दर सेमिस्टरला एक सब्जेक्ट शिकायचा आहे आणि तो शिकताना तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांना सांगायचे आहे की मी हे करू शकतो. सो देर आर 2 टाइप्स ऑफ ऑप्शन फॉर्म्स दैट यू हैव टू प्रिपेयर. वन इज बेस्ड ऑन ब्रांच, वन इज बेस्ड ऑन कॉलेज. आई विल एक्सप्लेन इट. देर इज ए कैंडिडेट ए. द कैंडिडेट ए माझ्यासाठी ब्रांच महत्वाची आहे. मला काही सरांनी सांगितलं, कोणी सांगितलं तर मला काय फरक पडत नाही. मला म्हणजे कम्प्युटर तो माझा देबूत आहे. तो काय करणार आहे, पहिले त्यांनी कॉलेज नंबर 1 कम्प्युटर, कॉलेज नंबर 2 कम्प्युटर, कॉलेज 3 कम्प्युटर, कॉलेज नंबर 4 कम्प्युटर, असा महाराष्ट्रातल्या 300 कॉलेजचा कम्प्युटर टाकणार. जिथे मिळेल तिथे मिळेल. दुसरा टाईपचा कॅन्डिडेट आहे. तो कॅन्डिडेट हुशार आहे. तो म्हणतो सर मला ब्रांच महत्वाची आहे पण त्याच्याबरोबर मला महत्वाचं आहे. आता तो ब्रांच काय करणार आहे, पहिले माझा पहिला प्रेफरन्स फॉर एक्झाम्पल COP, तर तो काय करणार, सर पहिली ऑप्शन COP कम्प्युटर, दूसरी ऑप्शन COP ENTC, तीसरी ऑप्शन COP इलेक्ट्रिकल, चौथी ऑप्शन COP मैकेनिकल, पांचवी ऑप्शन COP मेटलर्जी, 6वी ऑप्शन COP इंस्ट्रुमेंटेशन. COP संपला. नेक्स्ट माझा BJTI. आता BJTI कम्प्युटर, BJTI ENTC, BJTI मैकेनिकल, BJTI सिव्हिल, BJTI प्रिंटिंग, म्हणजे BJTI संपला. तिसरी ऑप्शन माझा गुड कॉलेज आहे बालचंद. आता बालचंद कम्प्युटर, बालचंद IT, बालचंद इलेक्ट्रॉनिक्स, बालचंद मेकॅनिकल. असा प्रायव्हेट कॉलेजबद्दल तर एक विद्यार्थी आहे, तो म्हणतो माझी फर्स्ट चॉईस DY पाटील आहे. तो काय करतो, सर मला DY पाटीलमध्ये मला पहिले कम्प्युटर मिळाला पाहिजे. मग तो काय करणार, DY पाटील कम्प्युटर ऑप्शन 1, DY पाटील AIML ऑप्शन 2, DY पाटील डेटा सायन्स ऑप्शन 3, DY पाटील ENTC ऑप्शन 4, DY मैकेनिकल ऑप्शन नंबर 5, DY पाटील सिव्हिल ऑप्शन नंबर 6, DY पाटील केमिकल ऑप्शन नंबर 7. असा करून पहिले DY पाटील. मग सर आता DY पाटील संपला, आता मी कुठे जाऊ शकतो, हां मला X कॉलेज साळुख्यनगर आहे. साळुख्यनगरचा कम्प्युटर, ENTC इलेक्ट्रॉनिक्स, तसा त्याच्या पुढे मी भारतीला जाऊ शकतो, मी कुठे जाऊ शकतो, असा तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. अकॉर्डिंग टू मी गो ॲज पर कॉलेज. डू नॉट मेक युअर सेल्फ very fond of branch because that will not serve your purpose. I think I have answered this question regarding branch or college. Next, important points that you have to remember are
इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक राऊंड नंतर तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म बदलू शकता. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की एकदा बदला म्हणजे तिन्ही याला सेम राहतो, अजिबात नाही. नंबर 2, ॲडिशनल राऊंड राहिलेल्या सीटसाठी त्यांच्या इथे घ्यायचे आहे. तिसरा राऊंड 9 सप्टेंबरला संपला. प्रत्येक कॉलेजनी आपल्या आपल्या वॅकन्सी पोझिशन वेबसाईट आहे. जर सीटा शिल्लक राहिल्या अगेन्स्ट कॅप म्हणून तिथे जायचा. गव्हर्नमेंट ते राऊंड कन्सिडर करणार किंवा कंडक्ट करणार नाही. नंबर 3, नेक्स्ट पॉइंट, आपल्याला प्रत्येक राऊंडला आपला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर कन्फर्म करा लागतो आणि कन्फर्म करताना आपल्याला OTP येतो आणि पासवर्ड वापरा लागतो. तोपर्यंत मी OTP घालून माझा फॉर्म कन्फर्म करत नाही, तोपर्यंत माझा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होत नाही, मी राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाही. या गोष्टीचा प्लीज काळजी घ्यावी. नेक्स्ट, प्रत्येक राऊंडमध्ये जर आपल्याला बेटरमेंटला जायचं तर सीट ॲक्सेप्टन्स मॅन्डेटरी आहे. सीट ॲक्सेप्टन्स मी पुढे सांगेन. तुम्हाला कॉलेज मिळाला तर तुम्हाला ऑनलाईन जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. 1000 रुपये प्रोसेसिंग फी थ्रू ई-पेमेंट भरायची आहे बाय कार्ड और UPI आणि तिथे सीट ॲक्सेप्टन्स करा. सीट ॲक्सेप्टन्स केल्याशिवाय मी फ्रीज पेमेंट किंवा सीट पुढच्या ॲडमिशन प्रोसेस करू शकत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी मॅन्डेटरी. नेक्स्ट, आता रफ ऑप्शन फॉर्म तयार कसा करायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे, परत सांगतो. कॉलेजेस तुमच्या ॲज पर युअर प्रेफरन्स आणि कट ऑफ असा म्हणजे 300 भरायचे आहे तर म्हणजे असा करू नका मला आहेत 20 पर्सेंटाईल आणि मी पहिले 300 ऑप्शन टाकतोय COP, बालचंद, सरदार पटेल आणि म्हणजे 30चा कॉलेजच येत नाही म्हणजे सगळे बायत गेले, सीटच अलॉट होणार नाही. तसला काय करू नका. तुमच्या कट ऑफ प्रमाणे तुम्हाला कोणता कॉलेज मिळू शकतो त्या कॉलेजकडे लक्ष देऊन तुमच्या सिलेक्ट द कॉलेज ॲज पर युअर प्रेफरन्स अँड कट ऑफ. फाइंड द कट ऑफ ऑफ इंटरेस्टेड ब्रांचेस और कॉलेजेस. तुम्हाला पाहिजे मला मिळू शकतो की नाही. शॉर्ट लिस्ट द कॉलेजेस. मी म्हटलं ना चांगल्या कॉलेजला 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर द्या. तो कसा द्यायचा आहे पहिले, तो ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे, त्या कॉलेजचा ब्रँड नेम काय आहे, त्या कॉलेजची लोकेशन काय आहे, तिथे फॅकल्टी किती एक्सपिरियन्स्ड आहे की नाही, तिथली इन्फ्रास्ट्रक्चर चांगली आहे की नाही, तिथली फी रेग्युलेटरी अथॉरिटीनी किती फी ठरवलेली आहे. उलटा आहे, कमी फी म्हणजे कमी शिक्षक, कमी क्वालिटी, जास्त फी म्हणजे जास्त चांगले शिक्षक आणि जास्त चांगली क्वालिटी असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. नेक्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे की नाही आणि प्लेसमेंट त्या कॉलेज. आता सगळेच लावतात 100% प्लेसमेंट, पण त्या कॉलेजला बघा म्हणजे प्लेसमेंट्स आपल्याला किती आहे, त्या कॉलेजचा रिझल्ट किती आहे, तिथे तुम्हाला काही फॉरेन लँग्वेज शिकवल्या जातात की नाही, तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक UPSC, MPSC, गेट बरोबर आहे, GRE, TOEFL, GMAT, CAT AG ट्रेनिंग दिली जाते की नाही. आणि त्या कॉलेजचा ॲल्युमनाई बेस. म्हणजे ॲल्युमनाई बेस का महत्त्वाचा असतो की आपल्याकडे येणाऱ्या कंपन्या जो आहे त्याच्यातल्या 70-80% कंपन्या फक्त तुमच्या माजी विद्यार्थी पाठवत असतो बरोबर आहे. तर ते तुमचा किती स्ट्रॉंग आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही कसे पुढे जाऊ शकतो ह्याच्याप्रमाणे तुमचा रफ ऑप्शन लिस्ट तयार करा. ते नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट जो तुमचा ऑप्शन फॉर्म फायनल करण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की बट आर दी मेजर मिस्टेक्स दॅट यू शुड नॉट डू. हे माझा एक्सपिरियन्स आहे. काही पालक आणि विद्यार्थी काय करतात की फीस वाचवण्याच्या नादामध्ये फक्त TFWS चेच ऑप्शन टाकतात. माझे मार्क्स कमी आहे, मी TFWS टाकलाय, मला मेरिट कमी असल्यामुळे मला कुठे तर मराठवाडा विदर्भ किंवा इथल्या भागातल्या कुठल्या तर ग्रामीण कॉलेजला मिळतो, तिथे शिक्षक नाही, विद्यार्थी नाही, लॅब नाही, मग तसा काय उपयोग नाही. मेक अ गुड कॉम्बिनेशन ऑफ TFWS अँड जनरल कोर्सेस. फक्त मी ते सांगितलं की माझे मार्क्स कमी आहे आणि मी फक्त वरचे सगळे कॉलेज घेतो आहे, तसा अजिबात करू नका. तुमच्या मेरिट कट ऑफ प्रमाणे कॉलेज करा.
फर्स्ट ऑप्शन खूप महत्त्वाची आहे. मी आता तुम्हाला सांगितलं यावेळी कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला जे पाहिजे त्यालाच काय की फर्स्ट ऑप्शन कुठल्याही राऊंडला आपण जर घातली आणि आपल्याला जर ते मिळाली तर मला त्या कॉलेजला जाऊन ते ॲडमिशन घ्यायलाच लागतो. जर मी ते नाही घेतली तर मी ऑटोमॅटिकली ॲडमिशन मधून बाहेर पडतो. सो फर्स्ट ऑप्शन इज मॅन्डेटरी. इट इज टू बी टेकन अँड टू बी फिल्ड व्हेरी व्हेरी केअरफुली. इंटरनेट कॅफे किंवा मोबाईलवरती जाऊन फॉर्म भरला तर तो कॅफेवाले काय काय वेळी वर खाली ऑप्शन करतात, त्याची काळजी घ्यावं. आणि कुणालाही तुमचा आलेला OTP किंवा पासवर्ड कट ऑफ देताना अजिबात देऊ नका. दुसऱ्या लोकांचे इन्फ्लुएन्स खाली तुमचा ऑप्शन फॉर्म भरू नका. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आत्ता मी सांगितलं तुमचा रफ ऑप्शन फॉर्म तयार करा. फायनल अजून मी पुढे सांगणार आहे. तुम्ही कुणाची तर एक्सपर्ट गायडन्स घ्या. तुमचा पासवर्ड कुणालाही देऊ नका. तुम्ही खूप जास्त ऑप्शन टाकतात काही माहिती नसताना, ते करू नका. त्याच्याबरोबर इन्क्लिनेशन टुवर्ड्स पर्टिक्युलर ब्रांच म्हणजे ब्रांच स्पेसिफिक कम्प्युटर असा करू नका. आणि काय वेळी काही विद्यार्थी टू स्पेसिफिक म्हणजे मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असे स्पेसिफिक ब्रांचेस घालतात जो फक्त एक किंवा दोनच कॉलेजला आहे. त्याच्यात नोकरीचे संधी पण तेवढेच लिमिटेड असतात. ते काळजी आपण घ्यावं. नेक्स्ट, आता फायनल मेरिट करताना काय करायचे आहे, तुम्ही जो रफ ऑप्शन फॉर्म तयार केलेला आहे ते ऑप्शन फॉर्म घेऊन तुमच्या आजूबाजूला जे काय कोण एक चांगला इंजिनिअरिंग जिथे काउन्सिलिंगची चांगली संधी आहे तिथे जाऊन तिथल्या एक सिनियर प्राध्यापकाला तुमचा ऑप्शन फॉर्म दाखवा की सर मी असा भरलेला आहे, हे बरोबर आहे. आता या कॉलेजला आमच्या ॲडमिशन सेलमध्ये देर आर प्रत्येक ब्रांच वाईज आपल्याला एक्सपर्ट नेमलेले आहे. तुम्ही जाऊन त्यांना तुमचा ऑप्शन फॉर्म दाखवा आणि त्याच्याप्रमाणे मी भरलेले फॉर्म सर बरोबर आहे की नाही. मला कितीतर लोक पाठवतात, मी व्हॉट्सॲपला चेक करतो. मी लास्टला काय सांगतोय 2चा 3 कर, 3चा 5 कर, 5चा 7 कर असा म्हणजे वर खाली करून आपण तो फायनल ऑप्शन फॉर्म देतोय. आता आपण लास्ट स्टेपकडे आहे की फिलिंग ऑप्शन फॉर्म. आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचे आहे, तुम्हाला जो शेड्यूल लागलेला आहे तो शेड्यूल परत मी तुमच्या डोळ्यासमोर घालतोय. कॅप राऊंड 1 जो आजपासून चालू झाला आहे 9 ते 12 तारखेपर्यंत राहील. त्याची अलॉटमेंट 14 तारखेला लागेल आणि संस्थेला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करण्याची डेट 16, 17, 18 आहे. त्याच्यानंतर कॅप 2 राऊंड 2 20 तारखेला चालू होईल. त्याच्यात 19 तारखेला वॅकन्सी पोझिशन लागेल. 20, 21, 22ला आपल्याला त्याचा फॉर्म भरायचे आहे. 26ला त्याची अलॉटमेंट लागेल आणि 27, 28, 29 ऑगस्टला आपल्याला जाऊन संस्थेत ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. तिसऱ्या राऊंडचा जो वॅकन्सी आहे तो 30 तारखेला लागेल आणि 31, 1 आणि 2 सप्टेंबरला आपल्याला फॉर्म भरायचे ऑप्शन फॉर्म. 5ला त्याची अलॉटमेंट लागेल आणि 6, 7, 8, 9 हे लास्ट राऊंड असल्यामुळे 4 दिवसाची वेळ आहे. आणि त्याच्यात मला वाटतो गणपतीचा पण 1 दिवस आहे. त्याच्यामुळे त्या इव्हन गणपतीमध्ये पण रिपोर्टिंग चालू राहणार आहे आणि त्या काळामध्ये 9 तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग असेल. आणि त्याच्यानंतर 9, 10, 11 10, 11, 12ला जर कॉलेजमध्ये काही सीटा शिल्लक राहिल्या तर इंडिव्हिज्युअल कॉलेज अगेन्स्ट कॅप वॅकन्सीसाठी आपला राऊंड घेतील आणि 13 सप्टेंबरला ऑल टाइप्स ऑफ ॲडमिशन्सचा कट ऑफ डिक्लेअर केलेला आहे. आता आपण कॅट राऊंड 1 कडे येऊया. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते फॉर्म कसा भरायचे आहे. तुमचा लॉग इन ID वापरून तुम्ही ऑप्शन फॉर्म ओपन करायचे आहे. तुम्ही 1 मिनिमम आणि 300 मॅक्सिमम भरू शकता. ह्याचा मिनिंग म्हणजे 300 भरायला पाहिजे असं नाही, एक कमीत कमी भरायला पाहिजे. 5, 10, 15, 20, 50 जे तुम्ही गोळ्या केलेले त्याच्याप्रमाणे ऑप्शन भरू शकतात. फर्स्ट ऑप्शन परत सांगतो इज मॅन्डेटरी अँड मॅन्डेटरी. हे मिळाली आणि तुम्ही घेतली नाही तरी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्ही इलिजिबल नाही. फर्स्ट ऑप्शन घ्यायलाच लागतो. OTP आणि पासवर्ड वापरून ते कन्फर्म करायची आहे. वन्स फॉर्म कन्फर्म्ड कॅन नॉट बी मॉडिफाईड. ऑप्शन फॉर्म कसा असतो, तुम्ही लॉग इन केला, तुमची पहिली चॉईस आहे कम्प्युटर, तुम्ही त्याला टाईप केला कम्प्युटर तर त्याच्यात तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्या कम्प्युटरच्या कॉलेज दिसतात.
तुम्ही त्याला अजून स्पेसिफिक करू शकता. कोल्हापूर जिल्हा, तर तुम्ही कोल्हापूर जिल्हा टिक केला किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी क्लिक केली तर तुम्हाला फक्त शिवाजी युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस दिसतात. तुम्हाला ज्या ज्या कॉलेजची तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे त्याला तुम्ही टिक 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 करत जायचा. असा अजिबात नाही आता की पहिले टिक करताना पहिला टिक केला तो पहिला ऑप्शन नाही. पहिले तुम्ही असा पहिले कम्प्युटर, मग ENTC, मग मेकॅनिकल, मग सिव्हिल, मग केमिकलचे सगळे कॉलेज कंप्लीट केले की त्याच्यानंतर तुम्हाला ते विचारतात, कम्प्युटर विचारतो सेट युअर प्रेफरन्सेस. आता तुम्ही जो 50 सिलेक्ट केलेला आहे, आता तुम्हाला पहिला कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठला, चौथा कुठला, पाचवा कुठला हे करा. पहिला क्लिक म्हणजे पहिली ऑप्शन, दुसरा म्हणजे दुसरी, तिसरा म्हणजे तिसरी, चौथा म्हणजे चौथी, असा प्रमाणे तो फॉर्म पुढे जातो. हे सगळे केल्यानंतर तुम्हाला लास्टला तुमचा कंप्लीट झाला की कम्प्युटर आपल्याला 2 वेळा विचारतो, डू यू वॉन्ट टू कन्फर्म युअर फॉर्म? यस, देन इट कन्फर्म. करताना तो पहिले तुम्हाला पासवर्ड मागतो. पासवर्ड घेतल्यानंतर तो म्हणतो सेंड OTP टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. त्या मोबाईल नंबरला OTP जातो आणि OTP तुम्ही त्याच्यात टाकल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होत नाही. हे गोष्टीची काळजी घ्यावं. नेक्स्ट, आता हे मी फ्लो चार्टमध्ये तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीमध्ये हे समजून सांगतो. फर्स्ट ऑप्शन अलॉटेड, त्याच्यात तुम्हाला यस काय की इट इज मॅन्डेटरी. ऑटो फ्रीज आहे, ॲक्सेप्ट द सीट. ॲक्सेप्ट म्हणजे लॉग इन करायचे, 1000 रुपये पे करायचे, सगळे डॉक्युमेंट चेक करायचे आणि तुम्ही सीट ॲक्सेप्ट झाली. गो टू दी कॉलेज विच इज अलॉटेड म्हणजे पहिल्या राऊंडला 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये त्या कॉलेजला जायच्या. पे द फीज, सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट. त्या कॉलेजची तुमच्या कॅटेगरीप्रमाणे, आता इथे मी सांगतो, यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे मुलींना ज्यांचे पालकांचा उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते कोणत्याही कॅटेगरीचे असू दे, त्यांना ट्युशन फी म्हणजे 90,000 रुपये. 1 लाखाचा जो एक्झाम्पल होता, 10,000 अदर फी भरा लागणार, 90,000 ट्युशन फी 4 वर्षासाठी माफ. आणि ते कॉलेजवाले मागू शकत नाही. तुम्ही जायचा फक्त 10,000 आणि प्रति 100-200 विद्यापीठाची काय फी असेल ते घेऊन तेवढा घ्यायचे, डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि फिर. जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील, कुठली स्कॉलरशिप फ्रीशिप नाही आहे, फी 1 लाख आहे. तुम्ही त्या कॉलेजला जावा, नियमाप्रमाणे पूर्ण भरायला पाहिजे. पण कॉलेज जो आहे या 3 दिवसामध्ये तुमची परिस्थिती समजून घेतात. सर मी 50% भरतो, 60% भरतो, 70% भरतो. ते कॉलेज टू कॉलेज इट व्हेरी. जाऊन पैसे भरायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि तिथून तुमच्या कन्फर्मेशनचा रिसिट घ्यायचे अँड यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स. फर्स्ट ऑप्शन अलॉटेड हे प्रोसेस झाला. आता मला दुसरा आहे, मला दुसऱ्याच्या पुढची ऑप्शन आलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे. एक कॅब विद्यार्थी येतो, म्हणतो सर मला जो मिळालं ना मला फार भारी आहे, मला आता पुढच्या राऊंडला जायचं नाही, मला इथे जाऊन कन्फर्म कराय. त्यांनी सेम प्रोसिजर करायचे आहे, लॉग इन करायचे आहे, तिथे सीट ॲक्सेप्ट करायची आहे, तिथे फ्रीज म्हणून 1000 रुपये भरून फ्रीज ऑप्शन क्लिक करायची आहे. तुमची ॲप्लिकेशन फ्रीज झाली, डायरेक्टली त्याचा प्रिंटआउट घ्यायचे, त्या कॉलेजला जायचा, त्याची जे काय ॲप्लिकेबल फी आहे, डॉक्युमेंट आहे, जाऊन जमा करायचे. यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स. आता सेकंड कॅटेगरी, मला दुसऱ्याच्या पुढचा ऑप्शन मिळाला आहे, मला अजून सेकंड राऊंडला जायचं आहे. माझं सजेशन 1000 रुपये भरून सीट ॲक्सेप्ट करायची आणि वेट फॉर सेकंड राऊंड. सीट ॲक्सेप्ट करण्याचा फायदा काय? तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळालेला जो ऑप्शन असतो किंवा जो कॉलेज मिळालेला ब्रांच मिळाले तो तुमच्या तोपर्यंत जात नाही जोपर्यंत सेकंड राऊंडला तुम्हाला त्याच्यावरचा ऑप्शन मिळत नाही. ओके, सो देर इज नो रिस्क इन दिस, बट इट इज ऑलवेज ॲडवाइजेबल टू ॲक्सेप्ट द सीट. नेक्स्ट ऑप्शन, कॅप राऊंड 2 वॅकन्सी लागणार. हु आर एलिजिबल पहिले म्हणजे ज्यांनी पहिल्या राऊंडला भागच घेतला नाही. नंबर 2, ज्याला पहिल्या राऊंडमध्ये असल्या ऑप्शन टाकल्या की सीटच मिळाली नाही. नंबर 3, ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन स्वीकारलेली आहे. नंबर 3, ज्यांनी ॲक्सेप्ट सीट केलेली आहे आणि अलॉटमेंट घेऊन पुढे गेलेले आहे. दे ऑल आर एलिजिबल. आता सेकंड राऊंडला जाताना सेम प्रोसिजर आहे, लॉग इन करायचे आहे, 300 ऑप्शन भरायची आहे. सेम ऑप्शन ठेवू शकताय, बदलू शकताय.
इथे लक्षात घ्या, जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये सीट मिळालेली असेल ते सीट तुमची ऑटोमॅटिकली लास्ट ऑप्शन आहे. जोपर्यंत तुम्हाला त्याच्या वरच्या ऑप्शन मिळत नाही तोपर्यंत पहिल्या राऊंडची सीट तुमच्याकडेच राहतो. हे सीट एक्सेप्ट करण्याचा फायदा असतो, बरोबर आहे. आणि याच्यात पण सेम, परत तुम्हाला कॉलेज चूज करायचे आहे, ब्रांच चूज करायची आहे, त्याच्यात तुम्हाला 1 2 3 4 जे काय चेंज करायचे करा. कन्फर्म करा बाय OTP अँड बाय युजिंग पासवर्ड. कन्फर्म केल्यानंतर आता अलॉटमेंट लागणार. अलॉटमेंट लागल्यानंतर ज्यावेळी आपण पुढे गेलो सेम ग्राफमध्ये किंवा डायग्राममध्ये एक्सप्लेन करतो. परत आता फर्स्ट ऑप्शन मिळाली तर इट्स अ मॅन्डेटरी जायचा, ऑटो फ्रीज आहे, एक्सेप्ट करायची. जर पहिले इथे परत एक्सेप्ट, तुम्ही एकदा पहिल्या राऊंडला जर 1000 रुपये भरला असेल तरच आता 1000 रुपये भरायचे, नाहीतर नाही. एकदा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला कधीही एकदा तुम्हाला 1000 रुपये भरायला लागणार. सो यू डिसाइड वेन टू पे. तर एक्सेप्ट द सीट, go to the college, pay the fee which is applicable to you, submit all document, आणि एकदा तुम्ही रिपोर्टिंग केली तर यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड. आता मला सेकंड राऊंडला पण दुसऱ्यापासून पुढच्या ऑप्शन मिळालेला आहे. माझ्याकडे ऑप्शन आहे अगेन चूज करायचे यस और नो. जर मला कन्फर्म करायची आहे सेम प्रोसिजर, 1 रुपये तर भरलेलेच आहे, फ्रीज करायचे, प्रिंट आउट घ्यायचे, कॉलेजला जायच्या वेळेत जो वेळ दिलेली आहे म्हणजे जो 27 28 29 किंवा जे काय वेळ दिलेली असेल त्या वेळेत जायचा, पे फी, सबमिट दी डॉक्युमेंट अँड यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड. आणि जर मी नो केला, मला तिसऱ्या राऊंडला जायचं आहे, सीट एक्सेप्ट ऑलरेडी केलेली आहे, वेट फॉर दी थर्ड राऊंड. आता थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना सेम प्रोसिजर आहे. पहिले मी सांगतो हु आर एलिजिबल. ज्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कधीच भाग घेतला नाही तो डायरेक्टली थर्ड राऊंडला पण जाऊ शकतात. ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडला कुठेही सीट मिळालेली नाही ते पण जाऊ शकतात. आणि ज्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट बाय पेईंग फीज घेतलेली आहे त्यांना एक्सेप्ट केली आणि बेटरमेंटला गेले, दे ऑल आर एलिजिबल फॉर दी. हु हॅव नॉट एक्सेप्टेड इवन दी सीट दे आर ऑल्सो अलाउड फॉर दी कॅप राऊंड 3. आता कॅप राऊंड 3 भरताना काळजी घ्या, दिस इज दी लास्ट राऊंड. आणि तुम्हाला स्कॉलरशिप फ्रीशिप गव्हर्नमेंटकडनं म्हणजे मुलींच्या कॅटेगरीच्या, मराठाच्या, EVCच्या, EWSच्या, TFWSच्या हे सगळे बेनिफिट घ्यायचे असेल तर तुमची ॲडमिशन कॅप मार्फतच व्हावं लागतो. हे आता तिसरा राऊंड म्हणजे कॅपचा लास्ट राऊंड आहे. याच्यात जर तुम्हाला सीट मिळाली नाही तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. आता सेम प्रोसिजर, परत लॉग इन करायचे, 300 ऑप्शन आहे. तुम्हाला सीट आधी एक्सेप्ट केली असेल तर तो दुसऱ्या राऊंडची जो तुमची मिळालेली ऑप्शन आहे तो तुमची लास्ट ऑप्शन आहे. इट विल रिमेन ऑटोमॅटिकली ॲज लास्ट ऑप्शन. त्याच्या वरच्या ऑप्शन मला चेंज करायचे आहे नाही करायचे आहे सेम ठेवायचे, तुमचा चॉईस आहे. आत्ता इथे ऑल ऑप्शन्स आर मॅन्डेटरी. इथे काय पहिली मॅन्डेटरी नाही, हे लास्ट राऊंड आहे. इथे जे काय तुम्हाला मिळाला ते तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आता तिसऱ्या राऊंडच्या तसाच अलॉटमेंट लागेल. आता याचा डायग्राम फार सिंपल आहे. अलॉटेड सीट इज फायनल सीट बिकॉज देर इज नो फर्दर राऊंड. त्या सीटला तुम्हाला पहिले 1000 रुपया भरला असेल तर प्रॉब्लेम नाही, नाही पैसे भरले असेल तर फ्रेश 1000 रुपया भरायचे, सीट एक्सेप्ट करायची, प्रिंट आउट घ्यायचे. त्या कॉलेजला मला वाटतो आता 6 7 8 9 असा 4 दिवसाची मुदत आहे. त्या पिरियडमध्ये जायचा आणि तिथे तुमची ॲप्लिकेबल फी आहे तो फी भरायची, डॉक्युमेंट सबमिट करायचे, अक्नॉलेजमेंट लेटर घ्यायचे आणि कॉलेज विल स्टार्ट. द कॉलेज विज नॅचरली आय थिंक 1 सप्टेंबर कधी कॉलेज स्टार्टिंगची डेट दिलेली आहे ते नाही, अजून डेट दिलेली नाही आहे, पण शक्यतो 1 सप्टेंबर किंवा 10 सप्टेंबर पासून इंजिनिअरिंगचा कॉलेज चालू होईल. दिस इज नेक्स्ट सीट एक्सेप्टन्ससाठीचा सेम प्रोसेस आहे. Who have accepted the seat in college, visit the allotted college, pay the fee, submit original document, take acknowledgement, receipt of admission, confirmation from the college, and remember, third round is the last round. There is no further round after the third round. Only you can get seats either under the institutional level or management quota seats, or if due to non-reporting of the candidates some seats are available against cap, those seats are available. This is but the admission process of the cap is there. This is all from my side. As I have given this lecture to you, as I am not present here today in D.Y. Patil College of Engineering, Kasba Bavda, Kolhapur, but with the technology I interacted with you. This is what we call it as a metaverse. This is what we call it as a use of technology. This is what is computer
This is what engineers means. I hope you all will become good engineers. And now, as I am not personally present here, Dr. Litesh Malde, who is the registrar of this college and who is a very, very knowledgeable person about the CAP process, will answer any of your queries regarding this. Best of luck for your engineering journey. आणि मला वाटतो की तुम्ही बेस्टचा बेस्ट ऑप्शन फॉर्म भरतील, बेस्टच्या बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळेल आणि चुकून किंवा नशिबाने तुम्हाला डी.वाय. पाटील मिळाला तर आय एम देअर टू हेल्प यू आउट अँड एनी टाइम वी आर दी बेस्ट अँड provide you the best technical education. This I will assure you on behalf of the management of D.Y. Patil Group. Thank you very much. I hope this lecture is very crystal clear. Thank you very much.